हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण जे काही आपल्या या यूट्यूब चॅनलवर डेली स्वरूपात किंवा डेली बेसिसवर डेली PYQs रिव्हिजन किंवा डेली PYQs ॲनालिसिस जी काही आपण इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण रोज 10 प्रश्न आयोगाने जे मागील वर्षातील वेगवेगळ्या परीक्षेत जे विचारलेले आहेत ते PYQs आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करतो आहोत. ओके, एकंदरीत MPSC डेली PYQ डोज अशा पद्धतीने आपण या सिरीजला नाव दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आपण डे 46 मधील जे काही भूगोल या विषयाअंतर्गत जे प्रश्न पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करूयात. ओके, सो भूगोलासंदर्भाने एकंदरीत प्रश्नांची 8वी सिरीज आपण आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे, सो टेलिग्राम चॅनलवर आपण जे काही क्विज बॅच लॉन्च केलेलं आहे त्या क्विज बॅचमध्ये आपण हे जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी क्विजमध्ये उपलब्ध करून देतो आणि ते विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केल्याच्यानंतर त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो सुरू करूयात डे 46 मधला जे काही प्रश्न आहेत ते. सो या ठिकाणी जे पहिला प्रश्न आपल्याला दिसून येतो तर काय दिसून येतो या प्रश्नात, तर जे काही दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा योग्य क्रम विचारलेला आहे. ओके, आपली गल्लत येथे या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. जर आपण पर्यायाकडे बघितलं आणि जर प्रश्न व्यवस्थित वाचला नाही तर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीने जी काही नद्या आहेत त्यांचं अरेंजमेंट करू शकतो. मात्र आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे असं विचारलेलं आहे. ओके, सो बी कॉशियस. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेले एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे भीमा, नीरा, कृष्णा, वारणा. त्यानंतर आहे वारणा, कृष्णा, भीमा, नीरा. त्यानंतरचा आहे कृष्णा, वारणा, भीमा आणि नीरा. आणि चौथा पर्याय आहे वारणा, कृष्णा, नीरा आणि भीमा. ओके, सो जर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जर आपण गेलं तर आपल्याला जे महत्त्वाची नदी आहे त्याच्यामध्ये कृष्णा नदी, ओके, आणि त्यानंतर आहे भीमा नदी. सो ह्या दोन नद्या आपल्याला विशेषत्वाने दिसून येतात. याच्यामध्ये आपल्याला दक्षिणेकडून गेलं तर पहिले आधी आपल्याला भीमा असायला पाहिजे पर्यायामध्ये. ओके, सॉरी, कृष्णा आधी असायला पाहिजे. आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललो. सो या ठिकाणी भीमा आहे. सो भीमा कृष्णेच्या वरती आहे. सो हे जे पर्याय आहे ते असणार नाही. त्यानंतर वारणा, कृष्णा, भीमा, नीरा कदाचित असू शकतो. त्यानंतर कृष्णा, वारणा, भीमा, नीरा. ओके, सो तीनही पर्याय या ठिकाणी कृष्णेच्या वरती असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, नद्यांचा जो पर्याय अरेंजमेंट दिलेला आहे. सो आपण बघूयात आता जी काही भीमा नदी आहे तर भीमा नदीची जी काही उपनदी आहे तर उपनद्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी उजव्या किनारपट्टीवर किंवा उजव्या किनाऱ्यावरून येणाऱ्या ज्या काही नद्या आहेत, उजव्या किनाऱ्यावर म्हणजेच काय तर भीमेचा एकंदरीत जो काही प्रवाह आहे तो आपल्याला पूर्ववाहिनी नदी दिसून येतो. ओके, आणि उजवीकडून येणाऱ्या म्हणजे दक्षिणेकडून येणारी जी काही नदी आहेत ते भीमेच्या आधी आपल्याला म्हणजे कन्सिडर करावं लागेल या प्रश्नात. ओके, सो भीमाच्या आधी कोणत्या उपनद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत ते बघूयात. सो या ठिकाणी नीरा दिलेला आहे. ओके, सो नीरा आपल्या पर्यायात आहे. सो जी काही भीमा नदी आहे तर भीमा नदीच्या आधी असणारी नदी कुठली असणार आहे तर नीरा असणार आहे. ओके, सो या ठिकाणी वारणा दिलेला आहे, कृष्णा, भीमा. सो हे पर्याय तर असणार नाही. त्यानंतर भीमाच्या नंतर नीरा दिलेला आहे. सो हे देखील पर्याय असणार नाही. परत या ठिकाणी भीमाच्या नंतर नीरा दिलेला आहे ते देखील असणार नाही. नीरा आधी येईल दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर आणि त्यानंतर एक भीमा. सो पर्याय क्रमांक 4 याच्यात दिलेला आहे. आणि हे झालं उजव्या किनाऱ्यावर. ओके, आणि जर कृष्णा नदीचा जर विचार केला तर कृष्णा नदीच्या देखील जी काही वारणा ही नदी आहे ते वारणा नदी आपल्याला दक्षिणेकडून कृष्णा नदीला येऊन मिळते. म्हणजे दक्षिणेकडून म्हणजे काय तर अशा पद्धतीने आधी कृष्णेची उपनदी येऊन मिळेल वारणा नदी आणि त्यानंतर कृष्णा. सो सर्वात आधी म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर सर्वात आधी येणारी नदी असेल वारणा नदी, त्यानंतर असेल कृष्णा नदी. ओके, वारणा त्यानंतर असेल कृष्णा, त्यानंतर आपल्याला नीरा नदी या पर्यायात असायला हवं आणि त्यानंतर आहे भीमा नदी. सो अशा पद्धतीने जर आपण पर्याय अरेंज केले तर आपल्याला काय दिसून येतं तर वारणा, कृष्णा, नीरा आणि भीमा. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता काही बेसिक इन्फॉर्मेशन देखील या ठिकाणी दिलेलं आहे भीमा नदीच्या उगमासंदर्भाने. ओके, भीमाशंकर या ठिकाणी झाला. एकूण लांबी जी आहे ते 860 किलोमीटर आहे, सर्वांनाच माहीत आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जी काही भीमा नदीची जी काही लांबी आहे ती 451 किलोमीटर दिसून येतो आहे. ओके, ही एकंदरीतच भीमा ही नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. ओके, कृष्णा नदीला कर्नाटकमधील रायचूर या ठिकाणी जाऊन ती मिळतो आहे. ओके, सो त्यानंतर आहे याच्या जे काही उजव्या किनाऱ्यावरून येणाऱ्या नदी म्हणजे दक्षिणेकडून जर आपण उपनद्या बघितल्या भीमाच्या तर काय दिसून येतं तर इंद्रायणी नदी, भामा, मुळा, मुठा, मान, नीरा, बोर व पवना इत्यादी नदी आपल्याला दिसून येतो.
तर म्हणजे डाव्या किनाऱ्यावरून म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या नद्यांमध्ये 3 नद्या आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. सीना नदी, वेड नदी आणि घोड नदी अशा पद्धतीने 3 नद्यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो उत्तरेकडून भीमा या नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या असा विचारलं जर प्रश्नात असला तर आपल्याला सीना, वेड आणि खोड या नद्यांबद्दल माहिती असणे, या उपनद्यांबद्दल माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा जो उगम आहे तो आपल्याला महाबळेश्वर या ठिकाणी होत असल्याचे दिसून येतो. ओके. याच्यामध्ये एकूण जी लांबी आहे ते 1400 किलोमीटर आपल्याला दिसून येतो. कृष्णा नदीचा उगम आपल्याला महाबळेश्वर या ठिकाणी दिसून येतो आहे. याची जी एकंदरीत लांबी आहे ती आपल्याला 1400 किलोमीटर दिसून येतो. त्यापैकी महाराष्ट्रात 282 किलोमीटर लांबी आपल्याला दिसून येतो आहे. ओके. कृष्णा नदीला उजवीकडून म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये कोयना, वारणा, पंचगंगा, घटप्रभा, वेण्णा हे जे काही मुख्य नद्या आहेत. ओके. त्या व्यतिरिक्त जे काही हिरण्यकेशी नदी आहे, तुंगभद्रा आहे, वेदावती, नंतर दूधगंगा, मलप्रभा इत्यादी छोट्या नद्या देखील आपल्याला दिसून येतो. तर डावीकडून म्हणजे उत्तरेकडून येणारी सर्वात महत्त्वाची जी उपनदी आहे त्यामध्ये एरळा ही नदी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इतर छोट्या नदी देखील आपल्याला दिसून येतात. ओके. उत्तरेकडून विशेषतः कर्नाटकमध्ये भीमा नदी. ओके. आणि त्या पुढे गेल्याच्यानंतर जे काही दिंडी आहे, हली आहे ते पुढे जाऊन ओके महाराष्ट्राच्या बाहेर ते उत्तरेकडून या नद्याला येऊन मिळतात. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके. म्हणजे 4 नंबरचा पर्याय योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कंबाईन सी 2019 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न आहे. राष्ट्रीय उद्याने आणि त्या संदर्भाने संबंधित जिल्हे. ओके. महाराष्ट्रातील जे काही राष्ट्रीय उद्याने आहेत त्या संदर्भाने कुठल्या जिल्ह्यामध्ये ते राष्ट्रीय उद्याने आढळतात त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. ताडोबा, पेंच, नवेगाव, गुगामल. ताडोबा कुठं आढळतो तर ताडोबा जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याला दिसून येतो आहे. तर पेंच जे राष्ट्रीय उद्यान आहे तर पेंच कुठं नागपूर या ठिकाणी. नवेगाव जे आहे ते गोंदिया या जिल्ह्यात दिसून येतं. तर गुगामठ जे राष्ट्रीय उद्यान आहे ते अमरावती. सो अला 3 असणारा पर्याय क्रमांक 1 आणि 2 जे 3 आहे ते पर्याय एलिमिनेट झाले. त्यानंतर 2 आणि 4 आपल्याकडून या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे ब म्हणजे पेंच जे आहे म्हणजे ब ला पर्याय 1 असायला पाहिजे नागपूर. सो पर्याय क्रमांक 4 3, 1, 4, 2. ओके. 3, 1, 4, 2 अशा पद्धतीने पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी मॅपमध्ये देखील दिलेलं आहे जे काही 5 राष्ट्रीय उद्याने आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतो त्या संदर्भात या ठिकाणी जे लोकेशन आहे ते बघू शकता. नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आपल्याला गोंदिया या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर ताडोबा, चंद्रपूर. पेंच जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कुठे आहे तर नागपूर या जिल्ह्यात दिसून येतो. गुगामल अमरावती. ओके. त्यानंतर आहे इकडे चांदोली जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आपल्याला कोल्हापूर. त्यानंतर आहे इकडे रत्नागिरी. ओके. उत्तरेकडे गेलं तर सातारा आणि इकडे जर सांगली. ओके. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा पद्धतीने चांदोली राष्ट्रीय उद्यान दिसून येतं. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई या ठिकाणी दिसून येतं. ओके. एकंदरीत त्यांच्या स्थापनेसंदर्भात देखील या ठिकाणी जी चार्ट आहे ते दिलेलं आहे. ओके. सो राष्ट्रीय उद्यानाची जी काही स्थापना आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ओके. त्याची स्थापना जी झालेली आहे ती 1955 मध्ये महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून या ताडोबा राष्ट्रीय उद्यानकडे बघितले जातो. त्यानंतर आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आढळतो. 1972 मध्ये स्थापना. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच. ओके. नागपूर या ठिकाणी 1983 मध्ये याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई. ओके. मुंबई उपनगर बोरीवली या ठिकाणी 1969 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान जे काही आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान याचे जे काही क्षेत्रफळ आहे ते 1673 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आपल्याला दिसून येतं. ओके. याची जी स्थापना झालेली आहे ती आहे 1974 मध्ये. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे 4 जिल्ह्याला लागून आपल्याला असल्याचे दिसून येतो. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. याची जी स्थापना झालेली आहे ते 2004 मध्ये. सो अशा पद्धतीने हे जे काही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 राष्ट्रीय उद्यान आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानासंदर्भात जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघितलेली आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत. ओके. महाराष्ट्राची जी काही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्यामध्ये कोणत्या स्थळाचा समावेश होत नाही. ओके. अशा पद्धतीने विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या स्थळाचा समावेश
युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये नाही. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 विचारलेला एकंदरीत प्रश्न आहे. लेण्या म्हणजे अजिंठा आणि वेरूळ लेणी हे दोन्ही एकत्रच यांचा समावेश केला गेलेला आहे. त्यानंतर आहे घारापुरी लेण्या, ओके, एलिफंटा घारापुरी जे लेण्या आहेत ते, आणि गेटवे ऑफ इंडिया. ओके, सो या ठिकाणी ॲक्च्युअल नाव न देता म्हणजे जे काही आता वेरूळ आणि अजिंठा आहे एकत्रच यांचा समावेश आपण जागतिक वारसा स्थळामध्ये केल्याच्या दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी अजिंठा आणि वेरूळ अशा पद्धतीने पर्याय दिलेले होते. ओके, सो अजिंठा जी लेणी आहे तिचा समावेश जे आहे ते 1983 युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. ओके, सो अजिंठा आणि वेरूळ एकत्रच, ओके, 1983. त्यानंतर आहे घारापुरी, एलिफंटा घारापुरी म्हणून जी लेणी आहे ती एलिफंटा आणि घारापुरीची लेणीचा समावेश 1987 या ठिकाणी एलिफंटा लेणी न देता घारापुरी लेणी दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा, एलिफंटा घारापुरी. त्यानंतर आहे ती एलोरा लेणी. ओके, एलोराचा देखील समावेश 1983 करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004 आणि जे व्हिक्टोरियन टर्मिनस आहे, ओके, व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको व्हिक्टोरियन आर्ट गॅलरी जे मुंबईमध्ये आहे त्याचा समावेश 2018 युनेस्कोच्या सांस्कृतिक जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी कोणत्या स्थळाचा समावेश नाही, तो पर्याय दिलेला आहे गेटवे ऑफ इंडिया, त्याचा समावेश या युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये झालेला नाही आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने पहा. ओके, पहा काही दिसतो का ते. सो खालील विधाने पहा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 विचारलेला प्रश्न दिसून येतो. स्टेटमेंट काय दिलेलं आहे की सरासरी जी घनता आहे, पृथ्वीची जी सरासरी घनता आहे ती 5.12 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे असा विधान स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे काय दिलेलं आहे की भूकवचाची म्हणजे जे काही आपल्या जेव्हा आपण अर्थ सरफेसचा विचार करतो आणि त्यामध्ये जे भूकवच आहे, क्रस्ट आहे, तर क्रस्टची जी घनता आहे ती 2.8 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो कोणते स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, आता जर आपण व्यवस्थित जर NCERT तुम्ही रीड केलेलं असेल किंवा जे GC लिऑंग आहे त्या GC लिऑंगमध्ये सविस्तर दिलेलं आहे, किंवा स्टेट बोर्ड जर तुम्ही 9th स्टेट बोर्ड जर व्यवस्थित वाचलेलं असेल तर थोडाफार आयडिया या प्रश्नासाठी लागेल. ओके, सो या ठिकाणी जी सरासरी घनता आपल्याला पृथ्वीची जी सरासरी घनता दिसून येते ती किती आहे तर 5.51 म्हणजे 5.50 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. ओके, प्रति घन सेंटीमीटर, प्रति घन सेमी. सो प्रति घन सेंटीमीटर अशा पद्धतीने या ठिकाणी या पृथ्वीची सरासरी घनता दिसून येतो. आणि जर भूखंडीय कवचाची घनता विचारली तर काही ठिकाणी 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर, आणि सरासरी विचारलं तर जी काही क्रस्ट आहे तर क्रस्टची जी घनता आहे, डेन्सिटी आहे ती किती आहे तर 2.80 ग्रॅम घन सेंटीमीटर. ओके, सो या ठिकाणी कुठले विधान बरोबर आहेत. आता स्टेटमेंट दिलेलं आहे की 5.12 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर पृथ्वीची सरासरी घनता. सो पृथ्वीची सरासरी घनता 5 म्हणजे 5.5 ग्रॅम घन सेंटीमीटर प्रति घन सेंटीमीटर दिसून येतो. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. त्यानंतर स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की पृथ्वीचे जे काही क्रस्ट आहे, भूकवच आहे, त्याची घनता 2.8 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. सो सरासरी बरोबर आहे. या ठिकाणी पृथ्वीची जी सरासरी घनता आहे ते 2.80 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो खंडीय कवचाची जी सरासरी जाडी दिसून येते पृथ्वीवर जे काही क्रस्ट सरफेस आहे त्यानंतर जो काही खंडीय कवच आहे त्याच्यामध्ये 30 किलोमीटर, आणि या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतो आहे. ओके, एकंदरीत जेव्हा आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसंदर्भात जे काही भूगोल या विषयाचे प्रश्न आपण ॲनालाइज केले होते त्यामध्ये अशा पद्धतीचे जे प्रश्न आले होते ते सविस्तर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. आणि या आधी देखील आपण जे काही डेली स्वरूपात जे काही PYQs बघत होतो आणि त्यामध्ये जे काही ॲनालिसिस आपण केलेलं आहे त्यामध्ये देखील आपण ते सविस्तर डिस्कशन केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी जास्त डिटेल दिलेलं नाही. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली. ओके, आता भूरूप चक्राची संकल्पना म्हणजे काय तर जी काही जिओमॉर्फिकल सायकल आहे. ओके, जिओमॉर्फिकल
सो ही जी काही जिओमॉर्फिकल संकल्पना आहे ती संकल्पना कोणी मांडली? ओके, भूरूप चक्राची संकल्पना अशा पद्धतीने मराठीत संबोधले जातो. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 विचारलेला प्रश्न आहे. ऑल्फ्रेड वेगनर, रिचर्ड हॉटसन, कॉर्ल रिटर आणि W.M. डेव्हिस. ओके, आता जर भूरूप चक्र संकल्पना बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं? तर या भूरूप चक्र संकल्पना अर्थात त्याला काय म्हटलं गेलेलं आहे की जिओमॉर्फिकल सायकल. ओके, सो ही जी संकल्पना आहे ती विल्यम एम डेव्हिस यांनी विकसित केल्याचे दिसून येते. ओके, सो विल्यम एम डेव्हिस यांनी सर्वप्रथम भूरूप चक्राचा सिद्धांत मांडला आणि भूरूप चक्र आणि त्याला लँडस्केप विकास म्हणजे कशा पद्धतीने पृथ्वीचा जो एकंदरीत जे काही भूरूप डेव्हलप झालेलं आहे त्याच्या लँडस्केप कशा पद्धतीने विकास होत गेलेला आहे ते त्यांनी ही जी काही संकल्पना मांडली त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, आता या सिद्धांतानुसार क्षरण चक्राचे म्हणजे जे काही इरोजन आणि डिपोजिशनच्या माध्यमातून, ओके, ज्याला आपण विदारण आणि अपरणन किंवा क्षरण आणि विदारण प्रक्रिया अशा पद्धतीने मराठीमध्ये संबोधत असतो. सो त्या प्रक्रियेच्या माध्यमातून कोणत्याही भूरूपांच्या विकासाचे, ज्यामध्ये भूरूप म्हणजे कुठले तर नदीपासून तयार होणारे जे छोटे स्वरूपाचे भूरूप आहेत, पर्वत, पठारे, त्यानंतर वाऱ्यापासून जे आपण बघतो आहोत त्यापासून तयार होणारे जे भूरूप आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे जे भूरूप आपल्याला दिसून येतात त्याचा समावेश. तर या विकासाच्या प्रक्रियेचे 3 टप्पे आहेत. ओके, अशा पद्धतीने त्यांनी या विकासाच्या प्रक्रियेचे म्हणजे कुठलाही भूरूप विकासाच्या 3 प्रक्रियेतून जातो अशा पद्धतीने जी संकल्पना मांडलेली आहे ती विल्यम एम डेव्हिस यांनी मांडल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, कुठले 3 चक्र आहेत ते किंवा टप्पे आहेत? तर एक आहे तारुण्य अवस्था. ओके, म्हणजे सुरुवातीला जे काही भूरूप तयार होत होतं एकदम त्या ठिकाणी त्याची जी काही इंटेन्सिटी असते तो थोडा जास्त असतो. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये इरोजन आणि डिपोजिशनच्या माध्यमातून जो भूरूपचा जो लेअर आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये विदारण प्रक्रिया घडून येते. सो या ठिकाणी जर उदाहरण घ्यायचं झालं तर हिमालय. ओके, हिमालय जो पर्वत जो तयार झालेला आहे आणि त्यापासून जे नदी उगम पावतात आणि नद्यांनी जो काही भूरूप निर्माण केलेला आहे सो ते लेटेस्ट म्हणजे अलीकडे जे यंग आहेत, ओके, तारुण्य अवस्थेत आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर परिपक्व किंवा वृद्धत्वपणाची म्हणजे अलीकडे जे वृद्धापकाळ असणारे जे काही भूरूप आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आपल्याला जे काही नर्मदा व्हॅली वगैरे आहेत. ओके, नर्मदा नदी खलदरी त्याच्यामध्ये इरोजन आणि डिपोजिशनच्या माध्यमातून ती खलदरीतून ती नदी वाहतो आहे. त्या ठिकाणी तो जो काही अरवली पर्वतरांग आहे ते अरवली पर्वतरांग देखील आपल्याला त्याच्यामध्ये इरोजन आणि डिपोजिशन प्रक्रियेच्या माध्यमातून खालती म्हणजे त्याचा जो एकंदरीत जो स्तर आहे तो खालती येत असल्याचं आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने त्यांनी 3 स्टेजेसमध्ये ही संकल्पना स्पष्ट केली. ओके, एकंदरीत विकासाच्या कुठल्याही भूरूप विकासाचे 3 टप्पे असतात असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. ओके, 1884 ते 1934 दरम्यान त्यांनी त्यांच्या या जिओमॉर्फॉलॉजिकल या अध्ययनाच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. ओके, सो भू आकृती सिद्धांत देखील या संकल्पनेनं म्हटलं जातो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, हे W.M. डेव्हिस यांनी भूरूप चक्राची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. ओके, आणि किती स्टेजेसमध्ये असतो अशा पद्धतीने? तर 3 स्टेजेसमध्ये. कदाचित यावर आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारलेलाही असेल. ओके, सो पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. यात काय विचारलेलं आहे की भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे? ओके, सो कुठल्या राज्यामध्ये 90% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या दिसून येते अशा पद्धतीने दिलेलं आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 विचारलेला प्रश्न आहे. ओके, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश. त्यानंतर आहे मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात. तिसरा पर्याय आहे हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि चौथा पर्याय आहे पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार. ओके, सो या ठिकाणी आपण जे काही अर्थशास्त्र हे जी काही रिव्हिजन सिरीज बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर लोकसंख्या हे जे टॉपिक आहे त्यामध्ये जे थेरिटिकल पार्ट आहे सोबतच महाराष्ट्रातील लोकसंख्या अशा 2 पार्टमध्ये ते सविस्तर डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये धर्मनिहाय जी काही भारतातील लोकसंख्या आहे त्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे. ओके, सो ते तुम्ही जाऊन परत एकदा बघू शकता जेणेकरून लोकसंख्या या टॉपिकवर कुठलाही प्रश्न आला तर ते आपला जे पर्याय आहे किंवा आपला तो प्रश्न चुकता कामा नये. ओके, सो जी काही हिंदू लोकसंख्या आपल्याला भारतात किती दिसून येतो तर जवळपास 79.8%. ओके, 2011च्या जनगणनेनुसार जर आपण विचार केला तर 121 कोटी लोकसंख्येपैकी 97 कोटी लोक जे आहेत ते हिंदू या धर्माशी बिलॉंग करतात आणि त्याचं जे एकंदरीत टक्केवारी आहे ते 79.8%.
त्यानंतर विचार घेतला तर मुस्लिम जवळपास 14%, ओके 14.2%. त्यानंतर ख्रिश्चन 2.3% आणि शीख अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आणि हिंदू राज्यांमध्ये म्हणजे कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक हिंदूंचं प्रमाण दिसून येतो तर ते विचारात घेतलं तर हिमाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक आपल्याला हिंदू एकूण लोकसंख्येच्या 95% जे लोक आहेत त्या ठिकाणचे म्हणजे त्या राज्याचे ते हिंदू धर्माशी बिलॉंग करत असल्याचे दिसून येतो. त्यानंतर ओडिशा 94%, छत्तीसगड 93%, त्यानंतर आहे मध्य प्रदेश चौथ्या स्थानी 91% आणि गुजरात 89%. ओके. अशा पद्धतीने सर्वाधिक हिंदू जे लोक आहेत ते कुठे राहतात म्हणजे एकूण लोकसंख्येच्या विचारात घेतलं तर प्रमाणानुसार सर्वाधिक हिंदू कोणत्या राज्यात आहेत तर हिमाचल प्रदेश. ओके. सो पहिला पर्याय जे आहे ते पहिला पर्याय या ठिकाणी म्हणजे पहिल्या पर्यायात हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दिलेला आहे. ओके. सो हे जे बरोबर एक मिनटं. ओके. सो मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश. सो उत्तर प्रदेशमध्ये 90%पेक्षा जास्त हिंदू लोक राहतात का तर 80च्या जवळपास 80% राहतात. सो हे जे पर्याय आहे ते एलिमिनेट झालं. त्यानंतर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, परत गुजरातमध्ये राहतात तर गुजरातमध्ये 89%. ओके. सो या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार विचारलेलं आहे त्यामुळे हे देखील एलिमिनेट आपण करूयात. हिमाचल प्रदेश या ठिकाणी 90 जे एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येच्या 90% लोकसंख्या हिंदू या धर्माशी बिलॉंग करतात. मध्य प्रदेशमध्ये देखील आहे आणि छत्तीसगडमध्ये देखील आहे. ओके. सो हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. ओके. आणि दरम्यान ओडिशा देखील आपल्याला दिसून येतो. ओके. पंजाबमध्ये तर नाहीच आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. ओके. राष्ट्रीय महामार्ग 16, राष्ट्रीय महामार्ग 17, राष्ट्रीय महामार्ग 50 आणि राष्ट्रीय महामार्ग 43. ओके. आता हे जे प्रश्न आहे ते आपल्याला PSI मुख्य परीक्षा 2012मध्ये विचारलेला दिसून येतो. ओके. एकंदरीतच 2017 नंतर जे काही महामार्गांची जी फेररचना करण्यात आली आणि त्या महामार्गांना वेगवेगळे नवीन नाव देण्यात आले. सो या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो जुन्या महामार्गांच्या नावानुसार किंवा नंबरानुसार विचारलेला आहे. ओके. सो यामुळे आपल्याला जर विचारात घ्यायचं झालं तर अलीकडे जे काही राष्ट्रीय महामार्ग नवीन जे नंबरिंग करण्यात आले त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग 60 ओके हे आपल्याला पुणे ते धुळे या दरम्यान दिसून येतो आणि एकंदरीतच महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्रात संपणारा अशा पद्धतीचे जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते अलीकडे म्हणजे लेटेस्टमध्ये जर विचारलं कुठला महामार्ग आहे तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60. ओके. हे सुरुवातीला पुणे आणि नाशिक ओके जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते सुरुवातीला महाराष्ट्रात राज्यातच सुरू होऊन महाराष्ट्रात संपतो अशा पद्धतीने जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 50 जे याचं ओल्ड नंबरिंग आहे. ओके. सो ओल्ड नंबरिंगनुसार राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते पुणे ते नाशिक अशा पद्धतीने होता आणि त्यानंतर अजून एक त्याच्यामध्ये राष्ट्रीय हायवे जे आहे नॅशनल हायवे जे 3 होतं त्या दोन्हींचा मिळून अशा पद्धतीने ते या ठिकाणी नॅशनल हायवे 60 अशा पद्धतीने नवीन नंबरिंग करण्यात आलेलं आहे. ओके. सो लक्षात ठेवा जुना जो राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 त्यालाच आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 देण्यात आलेला आहे आणि ते महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्रातच संपतो. ओके. इतकं लक्षात ठेवा. त्याची जी काही सुरुवात आहे ते पुणे आणि शेवट जो आहे तो धुळे या ठिकाणी. ओके. पुणे ते धुळे अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे तो नॅशनल हायवे 60. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे जैवविविधता संरक्षणासाठी अपिको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू केले होते अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ. ओके. सो जे काही अपिको आंदोलन आहे ते अपिको आंदोलन कधी सुरू झाल्याचे दिसून येतं तर अपिको जे आंदोलन आहे ते 1983मध्ये जे काही अपिको मुवमेंट आहे ते कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला कर्नाटक या राज्यातील जे काही उत्तर कन्नड जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये 1983च्या दरम्यान अपिको आंदोलन हे जे काही पर्यावरण बचाव चळवळ आहे ते सुरू झाल्याचे दिसून येतो. यामध्ये विशेषतः अपिको म्हणजे काय तर मिठी मारणे. ओके. जी काही झाडांची कत्तल होतो आहे त्या कत्तलीपासून झाडांना बचाव करण्यासाठी त्या झाडांना मिठी मारणे किंवा आलिंगन देणे अशा पद्धतीची जी काही मुवमेंट आहे ते कर्नाटकमध्ये सुरू करण्यात आली. ज्या पद्धतीने उत्तर भारतात चिपको मुवमेंट सुरू झालेली होती उत्तराखंडमध्ये त्याच पद्धतीने दक्षिण भारतामध्ये जर विचार केला तर आपल्याला म्हणजे कर्नाटक या ठिकाणी उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये सुरू झाल्याचे दिसून येतो आणि या चळवळीचे जे नेतृत्व आहे ते
पर्यावरण कार्यकर्ते पांडुरंग हेगडे यांनी केल्याचे दिसून येते. ओके, सो लक्षात ठेवा, पांडुरंग हेगडे यांनी अपिको आंदोलन आहे त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, त्या चळवळीचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. सो या ठिकाणी अपिको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले असा प्रश्न विचारलेला आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता काही महत्त्वाचे आंदोलन देखील दिलेलं आहे किंवा महत्त्वाचे जे पर्यावरण बचाव चळवळ आहे ते आपण थोडक्यात बघूया जेणेकरून आपला क्विक रिव्हिजन होईल. ओके, आता जे बिश्नोई आंदोलन आहे, ओके, बिश्नोई जे मुवमेंट आहे पर्यावरण बचाव संदर्भाने ते 1730 म्हणजे फार जुनी एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो तर पर्यावरणासाठी जो काही लढा आहे तो सर्वात जुनी जी काही मुवमेंट आहे ते बिश्नोई समाजाने या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, आणि जे काही नेतृत्व आहे ते अमृता देवी, बिश्नोई समाजाचे जे काही लेडी आहेत अमृता देवी यांनी केल्याचे दिसून येतं राजस्थानमध्ये. ओके, खेजरली आणि मारवार या प्रांतामध्ये राजस्थान या भागात हे बिश्नोई समाज मुवमेंट केलेलं होतं. ओके, त्यानंतर आहे 1973 चिपको मुवमेंट, यामध्ये चंडीप्रसाद भट, त्यानंतर सुंदरलाल बहुगुणा, उत्तराखंड या राज्यामध्ये वृक्षांच्या कत्तली वाचवण्यापासून किंवा झाडांच्या कत्तली जे रोखण्यासाठी चिपको आंदोलन मुवमेंट सुरू केलेलं होतं. 1978 सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट, ओके, केरळामध्ये सायलेंट व्हॅली कोणत्या प्रदेशात आहे तर केरला. ओके, सो या ठिकाणी राजीव गांधी लॉन्च सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. ओके, 1985 त्या ठिकाणी राजीव गांधींनी सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क देखील या जे काही सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट बचावाच्या नंतर त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेऊन जे काही नॅशनल पार्क आहे ते सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क स्थापन केले. त्यानंतर 1982 जंगल बचाव आंदोलन. ओके, ओडिशा, आजचा ओडिशा आणि त्या काळातला म्हणजे 1982च्या दरम्यानचा तो बिहारचा प्रांत होता. ओके, सो सिंगभूम जी काही अलीकडे ओडिशा प्रांतामध्ये ओडिशा राज्यात दिसून येतो त्या ठिकाणी ट्रायबल्स लोकांनी, ओके, आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जंगल बचाव आंदोलन केल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1983 अपिको मुवमेंट आताच बघितलेलं आहे कर्नाटक या राज्यात. ओके, त्यानंतर आहे 1980 ते 90 दरम्यान तेहरी डॅम मुवमेंट. त्यानंतर 1980 नर्मदा बचाव आंदोलन. ओके, नर्मदा नदी संदर्भात जे महत्त्वाचे कार्य आहे ते मेधा पाटकर यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. सो अशा पद्धतीने जे पर्यावरणासंदर्भात जे बेसिक किंवा जे मुवमेंट आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो जोडालावा स्वरूपात कोणी कोणत्या आंदोलन केले किंवा एकंदरीत त्या वर्षानुसार किंवा जोडालावा अशा पद्धतीने आला. वर्ष एकीकडे वर्ष आणि दुसरीकडे ते मुवमेंट कधी झाले अशा पद्धतीने जर जोडालावा स्वरूपात आला तर तुम्हाला ते व्यवस्थित लावता यायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अपिको आंदोलन कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यात डॅश डॅश अंतर आहे. STI पूर्व परीक्षा 2012 विचारलेला प्रश्न. पर्याय 1 आहे 5 तास, पर्याय 2 6 तास, पर्याय 3 4.5 तास आणि पर्याय 4 दिलेला आहे 5.5 तास. ओके, सो आता जागतिक प्रमाणवेळ आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं तर आता जे काही आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11th स्टँडर्ड, ओके, सो 8वीची जी काही स्टेट बोर्ड आपण भूगोलासंदर्भात जे पुस्तक आहे ते आपण बघितलं तर त्याच्यामध्ये या संदर्भात दिलेलं आहे. ओके, सो जागतिक प्रमाणवेळ कुठं निश्चित केलेला आहे तर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ म्हणून म्हणजे 0 डिग्री रेखावृत्तावर इंग्लंडमधील ग्रीनिच या ठिकाणावरून जागतिक प्रमाणवेळ निश्चित केलेला आहे. ओके, इतर देशांच्या प्रमाणवेळातील जे काही फरक आहे तो ग्रीनिचच्या वेळेच्या संदर्भात सांगितला जातो आहे. आता भारताची जे काही प्रमाणवेळ आहे ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती तास पुढे आहे म्हणतात तर 5.5 तास. ओके, सो 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. ओके, आणि तेच आपल्याला या प्रश्नात विचारलेलं होतं किती तास पुढे आहे तर 5.5 तास. ओके, 5 तास 30 मिनिटं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आणि भारतातील जे काही प्रमाणवेळ आहे ते कुठून घेतलेलं आहे तर मिर्झापूर शहरावरून, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरावरून जी काही रेखावृत्त गेलेलं आहे 82 डिग्री 30 मिनिटं यावरून भारतासाठी भारतीय प्रमाणवेळ निश्चित केलेला आहे. ओके, आता जे काही मॅप आहे त्या मॅपमध्ये देखील तुम्ही बघू शकता इंग्लंडमधील जो काही ग्रीनविच हे जे शहर आहे त्या ठिकाणी जो 0 डिग्री जे काही रेखावृत्त जाते सो तिथून या ठिकाणी जे पुढे जे टाईम झोन आहे ते टाईम झोन कशा पद्धतीने पुढे गेलेलं आहे. ओके, सो भारताचा विचार केला तर भारतात 5.5 तास पुढे आहे. ओके, ग्रीनविचच्या टाईम झोननुसार. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे 5.5 तास. त्यानंतरचा या लेक्चरमधील किंवा या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न असणार आहे आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये आढळणारी जे काही अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान आहे सो या
सिरीजमध्ये किंवा या 9व्या सिरीजमध्ये आपण जास्त प्रमाणात म्हणजे जास्त जे प्रश्न आहेत ते महाराष्ट्रासंदर्भात आणि राष्ट्रीय उद्यान तसेच वनासंदर्भात आपण बघितलेलं आहे. कारण हे जे प्रश्न आहेत ते आतापर्यंत आपण सहसा डिस्कस करत आलेलो नव्हतो. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी टेलिग्रामच्या क्विज बॅचमध्ये आपण पोस्ट केलेले होते आणि आपण या ठिकाणी बघितलेलो आहे. ओके. सो महाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्य आणि किंवा राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा क्रम सांगा अशा पद्धतीने दिलेला आहे. नवेगाव, चिखलदरा, अनेर, देवळगाव रेहकुरी आणि फणसाड. ओके. सो नवेगाव कुठे आहे, चिखलदरा आपल्याला कोणत्या ठिकाणी आहे ते माहिती असायला हवं. या ठिकाणी डायरेक्ट दिलेलं नाही. ओके. नवेगाव, चिखलदरा अशा पद्धतीने दिलेलं आहे. अनेर, नंतर देवळगाव रेहकुरी आणि फणसाड. आता जर एकंदरीत अभयारण्य किंवा जी काही राष्ट्रीय उद्यान आहे तर आपण जर मॅपमध्ये बघितलं तर मॅपमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. सो नवेगाव जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते पूर्वेकडे म्हणजे गोंदिया या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. सो पहिला जो पर्याय असणार आहे तो नवेगाव असणार आहे. ओके. आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे लावा. सो पहिला जे पर्याय असणार आहे ते नवेगाव असणार आहे. त्यानंतर आहे दुसऱ्या स्थानी काय असणार आहे तर दुसरा जो पर्याय असणार आहे ते चिखलदरा. ओके. सो अमरावती या जिल्ह्यात दिसून येतो चिखलदरा. सो या ठिकाणी चिखलदरा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. दुसरा जो पर्याय असणार आहे तो चिखलदरा. त्यानंतर तिसरा पर्याय जो आहे अनेर डॅम. अनेर डॅम कुठे दिसून येतो तर जो काही जळगावचा जो साधारणतः जळगाव जो प्रदेश आहे किंवा नंदुरबारचा जो काही प्रांत जो नंदुरबार जो जिल्हा आहे त्या ठिकाणी आपण अनेर डॅम असल्याचे दिसून येतो. ओके. सो तिसऱ्या स्थानी अनेर डॅम. त्यानंतर चौथा जो आहे तो रेहकुरी देवळगाव रेहकुरी नगर. ओके. सो चौथ्या स्थानी नगरचा जो काही देवळगाव रेहकुरी आहे ते आणि शेवटी फणसाड. ओके. रायगड जिल्ह्यातील फणसाड या ठिकाणी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे ते त्या संदर्भात दिलेलं आहे. ओके. सो पहिला जरी आपण पर्याय जर आपण व्यवस्थित प्रश्न रीड केला तरी आपल्याला पूर्वेकडे असणारा जो राष्ट्रीय उद्यान आहे तो नवेगाव आहे आणि नवेगाव फक्त एकाच पर्याय दिलेला आहे. ओके. त्यामुळे अशा पद्धतीने देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. सो पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. असे जे 10 प्रश्न आहेत आपण रोजच्या स्वरूपामध्ये आपले जे काही टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच लॉन्च केलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे जे प्रश्न आहेत ते पोस्ट करतो आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करतो आणि या प्रश्नांचे जे काही सविस्तर विश्लेषण PDF आहे ते त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देतो. सो त्या संदर्भाने तुम्हाला जर ते बॅचमध्ये एनरोल करायचे असेल तर या ठिकाणी ऑफर देखील सुरू आहे. सध्या 50% ऑफर देत आहोत आपण. ओके. सो 50% 50 मुलांसाठी 50 विद्यार्थ्यांसाठी 50% देत आहोत. ओके. स्टील दिस ऑफर इज ॲक्टिव्ह. सो तुम्ही ते नक्की एनरोल करा आणि काही क्वेरीज असतील तर डायरेक्ट या जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलमध्ये व्हिजिट केल्याच्यानंतर तुम्ही त्या संदर्भाने जे काही ॲडमिन आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.